तर मुंबई महापालिकेमध्ये जागा वाटपासाठी 50-50चा फॉर्म्युला असावा, शिंदेंच्या शिवसेनेचा आग्रह असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मुंबई, नाशिक, पुणे, पालघर, कल्याण आणि नवी मुंबईमध्ये महायुती व्हावी, शिंदेंच्या शिवसेनेची इच्छा असल्याची माहिती आहे। तर मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून मात्र 150+ टार्गेट ठेवण्यात आलेला आहे। तसंच 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। मुंबई पालिकेमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून आखणी केली जात आहे। महाविकास आघाडीचं प्राबल्य असलेल्या भागामध्ये मतांची फाटाफूट झाल्यास फायदा होण्याचा भाजपचा अंदाज आहे। ठाकरे बंधूंच्या समीकरणावर देखील राजकीय गणित ठरणार आहे। भारतीय जनता पक्ष 150+ नारा देईल, एकनाथ शिंदे गट 120चा नारा देईल आणि अजित पवार किमान 100 जागा मुंबईत जिंकतील, असे एकंदरीत त्यांचा आत्मविश्वास दिसतो। आणि मग आम्हाला सगळ्यांना राजकारण संन्यास घेऊन हरिहरी करत केदारनाथला जावं लागेल। जी गुफा आहे मोदींची, तिथे आम्हाला जाऊन बसावं लागेल। मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला केदारनाथला नाही तर हिमालयामध्ये निश्चितपणे जावं लागेल आणि संजय राऊत तुम्हाला तर राजकीय संन्यास घ्यावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही। टेकूशिवाय तुमचं अस्तित्व नाही। मुंबईमध्ये मुंबईकर महायुतीचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकवल्याशिवाय